बिलीव्ह अमावस्या होती की काय मला माहीत नव्हतं. सो बाबा निघाले आणि ते जात होते. जाता जाता जेव्हा ते नदीकडे आले, अचानक त्यांना असं म्हणजे फील झालं, आपल्या बाजूला असं बघितलं तर त्यांना अशी एक सावली दिसली, जी अशी मोठी आहे, अशी छोटी छोटी होत चालली आणि परत गायब होते. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि तुला कोणती गोष्ट सांगायची आहे गावाकडची? सो बाबांनी जेव्हा म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, आपण आपल्या टीनेजमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपले आईबाबा आपल्याला काही ना काहीतरी गोष्ट कानमंत्रात येतात. सो तसं मला माझ्या बाबांनी त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे घडलेले जे इन्सिडेंट्स होते ते सांगितले. आणि तेव्हा त्याने मला त्यांचे जे भूतांचे रिलेटेड की जे काही त्यांनी एक्सपिरियन्स घेतले ते त्यांनी मला सांगितलेले. बाबा आय बिलीव्ह 16-17 इयर्सचे होते आणि माझ्या आजोबांची बैलगाडी होती. फेमस होते माझे आजोबा. कोकण म्हणजे आमचं जे गाव होतं जवळपासच्या आसपासच्या गावात ते फेमस होते बैलगाडीच्या नावानेच, असं दादा गाडीवाले असे. सो तीच माझे बाबाही चालवायचे त्यांच्या टीनेजमध्ये. आणि जेव्हा ते म्हणजे धान्य इकडून एका साईडवरून दुसऱ्या जागेवर घेऊन एका गावातून दुसऱ्या गावात घेऊन जायचं, असं धान्य घेऊन जायचे आणि असं होतं. सो एका ठिकाणी जेव्हा म्हणजे जायचं होतं जवळच्याच गावात आणि रात्रीची वेळ होती, तर आजोबांनी मला बाबांना विचारलं, त्यांची जरा तब्येत कमी होती, तर विचारलं तू जाशील का? तर बाबा बोलले ठीक आहे मी जातो. तर ते गेले बैलगाडी घेऊन. आमच्या गावाला यायच्या जस्ट आधी ना एक ब्रिज लागतो. आत्ता ब्रिज झाला आहे, आधी ब्रिज नव्हता. सो तेव्हा कसं बैलगाडी असेल तर नदी लागते, नदीवरती तो ब्रिज आता झाला आहे. सो ती नदी क्रॉस करून जायची. सो नदी क्रॉस करून बैलगाडी असेल तर बैलगाडीने ते क्रॉस होऊन जायचं. तर आय बिलीव्ह अमावस्या होती की काय मला माहीत नव्हतं. तर बाबा निघालेले आणि रात्रीचं तर आजोबांनी त्यांना क्लिअरली सांगितलेलं, जे माझ्या बाबांनीही मला सांगितलं, रात्रीची वेळ काही झालं 3 गोष्टी. एक म्हणजे कोणीही बोलवलं तर ओ द्यायचा नाही, तुझी गाडी सोडून तू खाली उतरायचं नाही, कितीही तुला काहीही दिसलं तरी घाबरायचं नाही आणि पळायचं नाही, जिथे आहेस गाडीतच उभं राहा, गाडी सोडून कुठेही जायचं नाही. हे माझ्या आजोबाने बाबांना सांगितलं. आणि तेच सेम गोष्ट जेव्हा माझ्या टीनेजमध्ये जेव्हा मला बाईक दिलेली घेऊन आणि गाडी, तेव्हा मलाही माझ्या बाबांनी हेच सांगितलं. सो बाबा निघाले आणि ते जात होते. जाता जाता जेव्हा ते नदीकडे आले, म्हणजे गेली बैलगाडी, बैल पण सगळे पाण्यात असे ह्याच्यात नदीत गेले. क्रॉस करत करत आतमध्ये जाता जाता अचानक जेव्हा मध्ये सेंटरला जेव्हा त्या नदीचे आले, अचानक त्यांना असं म्हणजे फील झालं, आपल्याला होतं ना की कोणतरी आपल्या आजूबाजूला आहे, असं बाजूला आहे काहीतरी, असं म्हणजे आपल्याबरोबरच चालतं आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे की आपण एकटे आहोत, आपण आहे, पण आपल्याबरोबर काहीतरी असं आहे, असं आजूबाजूला असं आपल्याला कधीतरी जाणवतं. तर तसं बाबांनी जस्ट बाजूला असं बघितलं तर त्यांना अशी एक सावली दिसली, जी अशी मोठी आहे, अशी छोटी छोटी होत चालली आणि परत गायब होते, परत मोठी आहे, अशी छोटी छोटी होत चालली आहे आणि गायब होते. असं ते मधून एंडपर्यंत ऑलमोस्ट आले तोपर्यंत होतं आणि मग मध्येच ती सावली गायब झाली. बाबांना मी विचारलेलं की मग तुम्हाला काय, म्हणजे मी बोललं भीती तर कोणालाही डेफिनेटली फर्स्ट टाईम असं काय झालं तर भीती तर वाटणार, आणि काही झालं तरी पण ते सांगितलं की एवढं आजोबांनी सांगितलेलं या गोष्टी, तर ते बोलले की मी उतरलो नाही, घाबरलो पण मी काय केलं नाही, लक्ष नाही दिलं. माझ्या बैलगाडीची रशी जी होती ती धरून ते आले. दुसरीकडे जिथे त्यांना धान्य द्यायचं तिथे दिलं, थांबले. त्या आजोबांनी बघितलं बाबांना, घामाघूम पूर्ण झालेले होते, बसले. त्यांनी विचारलं की काय रे, म्हणजे मालवणीत बरोस आहे मा. तर बाबांनी सांगितलं रिप्लाय की हां असं आहे, ठीक असं आहे. पाणी दिलं, पण त्यांना कळलं हे काहीतरी गडबड झाली आहे, ज्याच्याने हे असे ना, तर रोज आल्यावर कसं बाबांची सवय आहे, मोठे असो छोटे असो, बाहेरूनच दरवाजा म्हणजे अंगणात यायच्या आधीच ते हाक मारतात, ज्यांचं घर आहे त्यांच्या नावाने. पण तेव्हा त्यांनी हाक बी कशी मारली नाही, डायरेक्ट एंटर केलं आणि आले आणि मग बोलवलं आणि मग गेलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा झोपून उठले सकाळी आणि विचारलं ना बाबांना त्यांनी, तेव्हा बाबांनी सगळ्या इन्सिडेंट सांगितलं, असं 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 घडलं. आणि त्यामुळे तिथं म्हणजे जरा ते डचकलं आणि जरा अशी भीती वाटली, कारण आधी ते जायचे, आधी ना ते नाईटला बैलगाडी घेऊन आणि सगळीकडे जायचे.
दिवसाही जायचे असं त्यानं तेव्हा कधी काय असं अनुभवलं नव्हतं त्यांनी. पण हे अचानक मध्ये असं जेव्हा घडलं ना, तेव्हा मग त्यांना जरा असं आलं की अरे हे फर्स्ट टाईम असेल आणि असे डचकलेले. सो मग ते जे आजोबा होते त्यांनी मग त्यांना शांत करवलं, खायला दिलं आणि मग ते आमच्या घरी आले परत. आणि आजोबांना त्यांनी मग एक दुपारचं असं जेवण जेवून झाल्यावर एकदा विचारलं की असं असं माझ्याबरोबर घडलं, कारण ते शांत होते आणि आजोबा त्यांना पटकन कळून यायचं कोण काय झालं आहे, कोणाबरोबर घरात काय. त्यांनी विचारलं की काय झालं, काय झाला, असं गप्पा. मग बाबांनी सगळा इन्सिडेंट त्यांना सांगितला. तेव्हा आजोबांनी सांगितलं तू घाबरला, उतरला नाही ना, काय नाही. बोले नाही. तेव्हा मग आजोबांनी त्यांना सांगितलं की काही दिवसाआधी तिथे एक मच्छीवाला होता. त्याची हाईट एक समवेअर 6.3 समथिंग एवढा हाईटचा होता तो माणूस. त्याचं एंगेजमेंट झालेली आणि काही दिवसाआधी तो मच्छी हे करायला गेला, त्या भवरा येतो ना नदीत, त्याच्यात तो अडकून तो त्यांचा बुडालेले त्याच्यात, आणि ते कधी कधी दिसतं असं त्याने सांगितलं. तर तो एक इन्सिडेंट झालेला होता बाबा. बापरे. हां. मला मुंबईतल्या काही इन्सिडेंट्स आहेत माझ्याला ते सांगायचे आहेत, जे आरे कॉलनीतलं आहे, जे माझ्या मित्राबरोबर झालेलं आहे. माझ्याबरोबर पण एक झालेलं. आरे कॉलनीत एक लेक आहे तिकडचं. मित्राबरोबर सांगू, विथ मित्रांना माझा मी अंधेरीला कामाला होतो नाईट शिफ्टला, आणि मित्र माझा ना तेव्हा आधी जिथे मी कामाला होतो त्याच्या आधी तो पवईला होता. दोघांची आमची सेम बाईक होती. तेव्हा त्याने मला ना इन्सिडेंट एक सांगितलेला. आम्ही खाली होतो टाईमपास करत, चहा पित होतो, नाईट शिफ्ट ब्रेक भेटलेला, तर आम्ही चहा पित होतो. तर मी त्याला विचारलं तू कब ये बाईक लिया, तर त्याने बाईकबद्दल सांगितलं. तर तो बोलला, मी त्याला बोलला अरे तू पवई में ऑफिस में था, तू कभी आरे से आया क्या. तो ने मला बोलला की ओमकार भाई मत, मुस्लिम होता तो, बोलो भाई मत पूछो मुझे आरे का इंसिडेंट, मेरे को पूछो ही मत. बोलो क्या हुआ इतना, पूछो ही मत, तू बोल रहा है तो कुछ हुआ या कुछ तेरे साथ हुआ क्या, बिकॉज मैंने तो बहुत स्टोरीज सुना है बट कभी ऐसा मालूम नहीं पड़ा. दो ही चीज़ मुझे एक मालूम पड़ी थी लेकिन वो भी मुझे पक्का नहीं पता. तो बोला हाँ भाई बता. तो तेव्हा त्यांनी मला एक सांगितलेला किस्सा त्याचा. तो पवईवरून निघालेला, हिरानंदानीला तो कामाला होता. 2 वाजता काहीतरी निघाला. 3 जण होते ते, तिघांच्याही बाईक्स. 2 जणांनी त्याला सांगितलं की जाऊया JVLR वरून. JVLR वरून एक रस्ता असतो आणि एक आरेवरून जायचा रस्ता आहे. तर दोघांनी त्याला सांगितलं चल जाते JVLR से क्यों आरे से, अभी 2 बज गए. हा नवीन होती 200 NS. नाही कुछ नाही, आणि सर्विस करून 2 दिवसाआधीच घेऊन आलेला. बोले नहीं पास है और मुझे बहुत नींद आ रहा है, मैं जाता हूँ. रात्रीची गाडी आरे कॉलनीत त्याने टाकली. पहिलं काय नाही. आणि आरे कॉलनीचं एक आहे, तू जसं आतमध्ये JVLRवरून शिरला ना, थोडं आतमध्ये गेला ना, ऑटोमॅटिकली क्लायमेट चेंज नाही जाणवून येतं, गारवा कळून येतो. हा गेला, जसं तो आतमध्ये गेला ना तसं त्याला गारवा फील व्हायला लागला, पण तो चालवत होता. थोड्या वेळाने ना रिकी तुला सांगू, मध्ये जसा तो पोचला ना, त्याच्या बाईकची हेडलाईट बंद झाली. सर्व्हिस केलेली चांगली, पुण्याला की कुठेतरी तू जाऊन, लोणावळ्याला तू जाऊन आलेला, सर्व्हिस केलेली बाईक, हेडलाइटच बंद झाली. त्यांनी तो बोला ओमकार मैंने फ़ोन निकाला, टॉर्च चालू किया, मैं एक साइड में फ़ोन बाइक चला रहा हूँ और फ़ोन पकड़ के ऐसे चला रहा हूँ. बोलो फिर, बोलो मैं चालवतो. तो बोलला. आणि तो बोला लकीली तर मैंने मिरर निकाले नाही थे. त्याच्यानंतर त्याने मिरर काढून टाकले बाईकचे. मिररमध्ये ना त्याला चालवत होता आणि आपल्याला जाणवतं ना आपल्या पाठी काहीतरी आहे असं. त्यांनी बघितलं नाही, पण त्यांनी मिररमध्ये बघितलं तर त्याला एक सावली दिसली. तो बोलतो ओमकार मैंने उस दिन, त्यांच्यात आय गेस कुरान वाचतात की काय, तो बोला मैंने सारे प्रेयर्स बोले, बाइक सिर्फ भगाया. तो बोला मेरे दिमाग में इतना ही आया कि जो होना है वो होने दे, मैं बघाऊंगा, कुठे आपटून पडलो तरी चालेल, पण मी पळवणार, मी थांबणार नाही. लिटरली त्यांनी पळवली बाईक आणि टॉर्च घेऊन फुल फ्लेजमध्ये तो आला. आणि जसं ना ते वेस्टिन हॉटेलची एक मागची गल्ली आहे, तिथून तो बाहेर पडणार होता त्या साईडने कुठून तरी. तसं त्याच्या जवळ आला ना तो, तशी त्याच्या बाईकची हेडलाईट आली, परत हेडलाईट आली. आणि मिररमध्येच त्याने बघितलं तर कोण नव्हतं, पण त्यांनी फक्त 2दा बघितलेला ना, जेव्हा तो पळवत होता तर लिटरली त्याला दिसून आलं की पाठी कोणतरी आहे. तो बोलला ओमकार वो इन्सिडेंट मी आज तक भुला नाही. आणि तेव्हापासून त्यांनी आरेमधनं रात्रीचा प्रवास बंद करून. आणि तो मलाही बोला तू भी मत जा, गलती से भी मत जा ओमकार, कोई भी दिन रहने दे, तू जा मत, कभी तुझे दिखेगा ना समझ में नहीं आएगा, कधी होईल. आणि तो एक इन्सिडेंट झालेला आरेमधला. आणि